महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावापासून तुमचा प्रवास सुरू झाला आणि तो आज जागतिक स्तरावरती पोहोचला. अगदी लहानसा ज्ञानेश्वर, त्याची पहिली आठवण कुठली आहे? आयुष्य जे होतं हं, बालपण अत्यंत निरागस, हं. अत्यंत स्वच्छंद, बरं, अत्यंत आनंदी. या सगळ्या जगण्यानं मग वेगळं वळण केव्हा घेतलं? एकदा मी आमच्या घरी सकाळी उठून राखुंडी लावत होतो. तर राखुंडी लावत असताना मला आमचे चौथीचे गुरुजी, मठपती गुरुजी, ते आमच्या अंगणातून येताना दिसले. बरं, का कारण कोणास ठाऊक गुरुजी म्हटलं की त्या काळात आमच्या अंगावर काटा यायचा. म्हणून मी पटकन आत झालो आणि दरवाजा आडून मी ऐकत होतो अगदी की काय तक्रार आपल्याविषयी सांगता. हां, तर ते म्हणाले की ज्ञानेश्वरला आपण आता कोल्हापूरला शाळेला टाकू. बरं, म्हणजे एकाच वेळेस माझी जी छातीची धडधड जी आहे ती प्रचंड वाढली. हां, म्हणजे कोल्हापूर हे नाव ऐकलं तरी जीवाचा थरकाप व्हायचा, एवढं कोल्हापूर दूर वाटायचं त्या काळात. बरोबर. आणि मग मी अजूनच कान देऊन ऐकायला लागलो. तर ते म्हणाले की ज्ञानेश्वरची चौथीची परीक्षा चांगली झालेली आहे. त्यावेळी चौथीला केंद्र परीक्षा नावाचा एक प्रकार असायचा. बरं, म्हणजे 4-5 गावाची मिळून एक परीक्षा असायची आणि त्यांनी सांगितलं की त्याचा पहिला नंबर आलेला आहे आणि त्याला आपण कोल्हापुरात शाळेला घालू. बरं, त्यावेळेस कोल्हापूरमध्ये एक निवासी शाळेची कल्पना निघालेली होती. जिल्हा परिषद कोल्हापूरची जी आहे त्यांनी त्या शाळेची सुरुवात केली होती आणि पहिलं वर्ष होतं ते. हं, पहिल्या वर्षी त्यांना 35 विद्यार्थी ग्रामीण भागातले जे हुशार आहेत त्यांची प्रवेश परीक्षा घेऊन त्यांना ते 35 विद्यार्थी घेणार होते. तर माझे ते गुरुजी माझ्या वडिलांना सांगायला आले होते की आता आपण ज्ञानेश्वरला कोल्हापूरला त्या शाळेत घालूया. बरं. तो मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातलं पहिलं पहिला टर्निंग पॉईंट. मोठं वळण. त्याच्यानंतरचं पुढचं वळण कुठलं आलं? त्याच्यानंतर मी 6वीत होतो. आमच्या शाळेला 1 वर्ष झालेलं होतं. 5वीतून मी 6वीत आलो आणि आमच्या शाळेचा पहिला वर्धापन दिन. तर तो पहिला वर्धापन दिन शाळेचा असताना आमच्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यावेळचे 1968 साली हं, शरद काळे नावाचे एक तरुण IAS अधिकारी होते. नंतर बरं. पुढे जाऊन ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव झाले. हो, तर ते आले असताना आमच्या शाळेच्या त्या निवासी शाळेच्या चौकात बोर्ड लावलेला होता की प्रथम वर्धापन दिन शाळेचा आणि त्यानिमित्तानं व्याख्यान, प्रमुख वक्ते, नेहमी आपण जे पाहतो त्या पद्धतीने ते लिहिलेलं होतं. व्याख्यानाचा विषय स्पर्धात्मक परीक्षेत मराठी विद्यार्थी मागे का. अच्छा. पण मला त्याचं स्पर्धात्मक परीक्षा काय होतं हेच माहिती नव्हतं. कदाचित आमच्या त्यावेळच्या शिक्षकांना पण माहिती नसावं. पण तो विषय होता आणि खाली लिहिलेलं होतं की शरद काळे IAS असं ते टिपिकल लिहितात ना अधिकारी लोक, हां, शेपटीसारखं येतं ते. आणि माझं कुतूहल पहिल्यांदा जागृत झाला, हा काय प्रकार आहे. आम्हाला आमच्या नजरेसमोर जी प्रतिमा होती तो कुठला तरी एखादा वयोवृद्ध माणूस येईल आपल्याकडे आणि काहीतरी अनुभवाचे अत्यंत कंटाळवाणे बोल आणि उपदेश आपल्याला ऐकवेल अशी आमची धारणा होती. आणि तो समोरून प्रमुख पाहुणा आला बाहेरून आणि आम्हाला लक्षात आलं की हा तर एकदम पोरसौदा दिसतो, एकदम नवयुवक दिसतोय. मला वाटलं कदाचित त्याच्या मागून कोणीतरी पाहुणे येणार असतील. पण ज्या पद्धतीने आमच्या प्राचार्यांची आणि अध्यापकांची धांदल उडाली त्यांचं स्वागत करताना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हेच ते प्रमुख पाहुणे. हं, आणि मग त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे एवढ्या लहान युवकाला सुद्धा मान देण्यासाठी सगळी शाळेची यंत्रणा आपण राबताना दिसते, म्हणजे काहीतरी वेगळा प्रकार आहे. बरोबर, मग नंतर त्यांचं भाषण झालं. मला आता भाषणातलं काही फारसं आठवत नाही, बरोबर. पण मी मन लावून ते भाषण ऐकलं. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला IAS या शब्दाचा शोध घेणं आवश्यक आहे. घेणं आवश्यक आहे. काहीतरी हा महत्त्वाचा प्रकार आपल्या हातातून निसटलेला होता आतापर्यंत, किंवा आपल्याला कळालेलं होतं. आता आपण शोध घेतला पाहिजे. आणि नंतर मग मी जेव्हा तो बोर्ड पुन्हा पाहिला चौकातला, ते गेल्यानंतर, तेव्हा माझ्या मनात असं एक फार छान चमकून गेलं. त्यांच्या नावाच्या ऐवजी मला माझं नाव दिसलं, ज्ञानेश्वर मुळे IAS असं मला एकदम वाचायला मिळालं.
हा दुसरा माझ्या जीवनातला परिवर्तनाचा क्षण होता. आता मराठी भाषा तर तुमचं मातृभाषेतून शिक्षण झालं होतं, पण सहसा आपण असं बघतो की मराठी भाषेतून ज्यांचं शिक्षण होतं त्यांना इंग्रजीवरती त्यांची पकड कमी असते असं त्यांनाच वाटतं बऱ्याच वेळेला. हो हो हो. पण तुम्ही इंग्रजीवरती सुद्धा मग प्रभुत्व कसं मिळवलं हो? इंग्रजी 8वी आम्हाला इंग्रजीची सुरुवात झाली. इंग्रजी काही माध्यम नव्हतं मला. कॉलेजमध्येही माझं माध्यम नव्हतं आणि शाळेतही माध्यम नव्हतं. पण माझ्या असं लक्षात आलं की आपण भारतीय सगळे बहुभाषिक असल्यामुळे इंग्रजीचा बाऊ करण्यासारखं काही नाही आहे त्या भाषेमध्ये. म्हणजे ज्याला संस्कृतची पार्श्वभूमी आहे, ज्याला मराठीची पार्श्वभूमी आहे, ज्याला तमिळची किंवा तेलुगूची पार्श्वभूमी आहे, आपल्या भाषा ह्या इंग्रजी इतक्याच समृद्ध आहेत. हे एकदा समजलं की मग भाषेविषयीचा आपला न्यूनगंड हरतो. बरोबर. आणि म्हणून मी शाळेत वाचायला सुरुवात केली, खूप मोठ्या प्रमाणात वाचायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना माझे जे प्राचार्य होते त्यांनी माझ्यावरती खूप परिश्रम घेतले. ते इंग्रजीचे प्रचंड भक्त. दररोज ते मला 20 नवीन शब्द पाठ करून यायची शिक्षा त्यांनी त्या काळात दिलेली होती. बरं. आणि ते 20 शब्द पाठ करून यायचे असं नाही, त्याचं स्पेलिंग पण पाठ करायचं, त्या शब्दाची जी व्युत्पत्तीशास्त्र आहे ते पाहायचं, त्या शब्दापासून किती दुसरे शब्द तयार झालेले आहेत ते पाहायचं असं, आणि तो शब्द कुठून आला, काय आला याचा अभ्यास करायचा आणि ते वाक्यात वापरून ते प्राचार्यांना दाखवायचं. एवढं सगळं करायचं. दररोज आपल्या वेळेतला अर्धा तास ते माझ्यावरती खर्च करत. क्या बात. आणि त्याचा मला फायदा झाला, कारण खूप त्यामुळे इंग्रजी माझं सुधारलं. शब्द पहिला पकडला, शब्दातलं व्युत्पत्तीशास्त्र तुम्हाला कळालं की बऱ्याच आपोआप गोष्टी स्पष्ट होत जातात. आता मला सांगा की IAS आणि IPS हे तुलनेने लोकांना जास्त माहिती असलेले आज, पण IFS हे आज सुद्धा लोकांना इतक्या प्रमाणात ठाऊक नाही. म्हणजे त्या वेळेला तर ते तेवढ्या प्रमाणात ठाऊक नसेलच. तर तुमची खास इच्छा होती IFS मध्ये जायची का काय झालं त्यावेळेला? याच्यामध्ये थोडासा एका अर्थाने अपघात झाला, कारण मी 81ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आलो. MPSCला. हो. आणि मग पुण्याला मी डेप्युटी कलेक्टर म्हणून रुजू झालो. बरोबर. आणि पुण्यात डेप्युटी कलेक्टर म्हणून रुजू झाल्यानंतर माझ्या असं लक्षात, मला असं वाटलं त्यावेळेस, हा थोडासा माझा जिप्सी स्वभावाचा परिणाम असावा, की हा जो कॅनव्हास आहे, हे आपलं चित्र काढायला आपण घेतलेला जो ताव आहे तो मला असं वाटायला लागलं की अपुरा आहे. म्हणजे महाराष्ट्राचा ताव अपुरा आहे. देशाच्या कॅनव्हासवर जाऊया, आणि देशाच्या कॅनव्हासवरती जाऊया किंवा आंतरराष्ट्रीय कॅनव्हासवरती जाऊया. मग त्या काळात मी UPSCची परीक्षा देत होतो, आणि जेव्हा त्याच्यामध्ये जे पर्याय भरायचा जो कॉलम होता त्याच्यामध्ये मी IFS लिहिलं. म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक IFSला अगदी पसंती दिलीत. IFSच्या सेवेमधला म्हणजे तुमचं प्रशिक्षण संपल्यानंतरचा पहिला दिवस लक्षात आहे का? ज्या अधिकाऱ्यांच्या खोलीमध्ये आम्ही पहिल्यांदा जॉईनिंग रिपोर्ट, म्हणजे आज आम्ही रुजू होत आहोत असा जो आपला अहवाल असतो तो प्रस्तुत करायला गेलो, त्याचं प्रचंड असं अर्धवर्तुळाकार त्याचं टेबल होतं, मेज होती, त्याच्यावरती खूप फायली ठेवलेल्या होत्या. बरं. त्यामुळे थोडीशी भीती आणि दडपण मनावरती आलं. आणि हेही लक्षात आलं की आपल्यापेक्षा सगळे सराईतपणे इंग्रजी बोलतात. बरं. हेही लक्षात आलं की ग्रामीण पार्श्वभूमी असलेला मी त्या सगळ्या 12 लोकांमध्ये एकटाच होतो. बरं. हेही लक्षात आलं की इंग्रजी माध्यमात शिक्षण न घेतलेला मी एकटाच होतो. हेही लक्षात आलं की ज्याचे आईवडील कमिशनर नाहीत, ज्याचे आईवडील IAS नाहीत, किंवा ज्याचे आईवडील सर्व्हिस शासकीय नोकरीमध्ये नाहीत, असा मी एकमेव तुमच्या त्या बॅचमध्ये. बरं बरं. मग पहिला दिवस तुम्हाला जो होता तो या दृष्टीनं गोंधळलेला होता. गोंधळलेले होतात, म्हणजे भांबावलेला, गोंधळला म्हणण्यापेक्षा भांबावलेलं होतं. ह्याच्यातून स्वतःला बाहेर कसं काढलं? मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढे जात राहिलात. आशा नावाचा एक बॉम्ब मी सतत खिशात ठेवत असतो. वा. जिथे जाईल तिथे आपण त्याचा स्फोट करू. जिथे जिथे जाईल तिकडे त्या आशेचा स्फोट करता. मग त्याच्यातून पॉझिटिव्ह स्पार्क्स सगळीकडे. ह्या आशेची कसोटी घेणारे नंतर खूप सारे प्रसंग आले.
त्यातला एक तुम्ही लिहिलेला प्रसंग आहे तो जरा आम्हाला सांगा. मालदीव्समध्ये तुम्ही होतात. खूप तो त्या देशाच्या संदर्भातला कठीण काळ होता ना आणि तुम्ही तिथे एका स्फोटक परिस्थितीमध्ये होतात. तुमचा आशेचा बॉम्ब आणि तिकडचा स्फोटक बॉम्ब असे एकत्र होते. त्याबद्दल जरा आम्हाला सांगा. एखाद्या डिप्लोमॅटच्या किंवा राजदूताच्या किंवा उच्चायुक्ताच्या जीवनात अनेक प्रकारचे प्रसंग येऊ शकतात आणि त्यातला सगळ्यात कुठला जर म्हणजे त्यात काही जे अतिशय कठीण प्रसंग असतात त्यातला असा असू शकतो की ज्या देशात तुम्ही उच्चायुक्त म्हणून किंवा राजदूत म्हणून काम करत आहात त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान यांनी तुमच्या राजदूतावासामध्ये किंवा उच्चायुक्त कार्यालयामध्ये शरणागती पत्करावी आणि सांगावं की मला इथून जायचं नाही, मला तुमच्या देशाने शरण द्या. तर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अशाच पद्धतीची विनंती घेऊन एक दिवस अचानक आमच्या कार्यालयात आले आणि त्यांनी त्यावेळेस मी ॲक्च्युली हवेत होतो. बेंगलोर टू माले या विमानात मी होतो आणि मला गेल्यानंतर एअरपोर्टवरती आमच्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब ते आलेले आहेत. मला वाटलं की कोणीतरी व्हिजिटर आले असतील किंवा कोणी डेलिगेशन आला असेल, ते नेहमीचं असतं आमचं. मी म्हटलं कोण आलेले आहेत? ते म्हणाले की राष्ट्राध्यक्ष नशीद आलेले आहेत. तर ते आले तिथे आणि म्हणाले की मी नाही आता बाहेर जाणार, मला तुमच्या देशाने आश्रय द्या. त्यांची इच्छा होती की मी लगेच त्यांना सांगावं तुमचा निर्णय काय आहे, कारण त्यांच्यावरती वॉरंट स्थानिक कोर्टातून वॉरंट इश्यू झालेलं होतं आणि ते बाहेर गेले असते तर त्यांना ही भीती वाटत होती की त्यांना अटक करण्यात येईल, त्यांच्यावरती खटला चालवण्यात येईल आणि त्यांना लगेच शिक्षा होण्याची शक्यता, असं त्यांची भीती होती. माझ्या दृष्टीने हे जीवनातलं कदाचित माझ्या राजनैतिक जीवनातला हे सगळ्यात मोठं आव्हान. बरोबर. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की बाबा खरं सांगू का, मला असं वाटतं की भारतीय संस्कृतीमध्ये आम्ही घरात येणाऱ्या पाहुण्याला कधी बाहेर जा म्हणत नाही. अतिथी देवो भव हा आमचा संस्कार आहे. आणि तेव्हा तुम्ही मला विचाराल तर म्हटलं की तुम्ही इथे राहायला माझी काही हरकत नाही. हां, किती दिवस काय दिवस तो आपण नंतर विचार करू, पण राहायला काही हरकत नाही. पण मी काही माझा मालक नाही आहे. माझा मालक जो आहे तो भारत देश आहे आणि भारत सरकार आहे. आणि विदेश मंत्री आणि पंतप्रधान जर म्हणत असतील की हां ठीक आहे तुम्ही राहू शकता तर काही, पण मी माझ्या परीने तुमची बाजू जी आहे ती समर्थपणे आमच्या देशापुढे मांडते. तर मग मी त्याच्यानंतर मग आमच्या मंत्रालयाशी, आता त्या गोष्टी मी तुम्हाला तपशिलात सांगू शकत नाही कारण बरोबर, चर्चेचा भाग जो आहे. बरोबर. पण महत्त्वाची गोष्ट ही की त्या चर्चेनंतर भारत सरकारने हे मान्य केलं की राष्ट्रपती आहेत त्यांना सध्या आपल्याकडे आश्रय द्यायला अजिबात हरकत नाही. हा धाडसी निर्णय होता, कारण तिथलं जे राजकीय वातावरण जे होतं ते अत्यंत तप्त असं होतं. त्यांच्या विरोधातल्या लोकांनी बऱ्याच भडकावून तिथल्या समाजाला भडकावून ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या स्थानिक सरकारशी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाटाघाटी करून अशा प्रकारचा माहोल तयार केला की जेणेकरून आमच्या ज्या उच्चायुक्त कार्यालयाच्या परिसरातून त्यांनी आनंदानं बाहेर जावं आणि बाहेर गेल्यानंतर लगोलग त्यांना अटक होऊ नये. इतकी परिस्थिती तयार केली आणि मग त्यांना बाहेर आम्ही पाठवलं. न्यूयॉर्कमध्ये जी आपली कॉन्सुलेट आहे तिथे तुम्ही कॉन्सुलेट जनरल म्हणून काम केलं. तर स्थानिक जे आपले भारतीय असतात, स्थानिक लोकांच्यासाठी दूतावास हे एक प्रकारे माहेर असतं, नाही का? तर तुम्ही ते माहेर खूप चांगलं बनवण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये खूप प्रयत्न केलेत, त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. 26 जानेवारी 1950ला आपला देश गणतंत्र झाला आणि 27 जानेवारी 1950ला न्यूयॉर्कमधली भारतीय कॉन्सुलेटची इमारत आपण विकत घेतली. बरं. म्हणजे मला असं वाटतं की माझं जे न्यूयॉर्कमधलं कार्यालय होतं ते आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं सगळ्यात सुंदर कार्यालय.
बर. म्हणजे माझी खोली जी हां. आहे आणि कार्यालय संपूर्ण. हां. पण अशा न्यूयॉर्कच्या त्या कॉन्सुलेटमध्ये जेव्हा मी बेसमेंटमध्ये गेलो तेव्हा मला जिन्यावरून जाता येत नव्हतं, कारण जिन्यावरती सुद्धा कागदाच्या थप्प्या आणि फाईल्स अशा सगळ्या पडलेल्या होत्या अस्ताव्यस्त. अशा पद्धतीने ते बंदिस्त झालेलं होतं की हळूहळू तो आतला कचरा हळूहळू जिन्यावरून वरती येत होता. कारण आत जायला वाट नाही म्हटलं तर जिथे संधी मिळेल तिथे फेकणे. अशा परिस्थितीत मी थोडासा जिन्यात वाट करून खाली गेलो आणि खाली अजूनच भयानक परिस्थिती माझ्या लक्षात आली की खाली एकतर तो तळमजला असल्यामुळे तिथे पूर्वी सीपेज झालेलं होतं आणि ज्या फायली आहेत त्या ज्याला आपण जीवाश्म म्हणतो की नाही, फॉसिल्स, त्या फॉसिल्ससारख्या अशा गोठलेल्या होत्या जिथल्या तिथे आणि त्याचा असं 1-2-3 फुटांचा थर झालेला होता. बापरे. आणि सगळीकडे तिथे कपाटं पण होती, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर टाकलेले होते, काही ठिकाणी जुने पोस्टर्स पडलेले होते, सगळ्या प्रकारचा अस्ताव्यस्त पडलेला होता आणि साधारण 1.5 ते 2 फूट होईल इतका कचरा होता. म्हणजे ती खरं तर पाहून माझ्या अंगात धडकी भरली. म्हटलं आपण देशाचं प्रतिनिधित्व करायचं की कचरा साफ करायचा. पण मी म्हटलं हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत बाहेरच्या आपल्या कामाला काही अर्थ नाही. आणि मग पहिल्या दिवसापासून काम करायला सुरुवात केली तर 1.5 वर्ष लागलं मला कॉन्सुलेट साफ करायला. आणि दुसरा जो भाग आहे, माझ्या असं लक्षात आलं की ज्या लोकांसाठी आपलं हे कॉन्सुलेट आहे की बाहेरचे लोक येतात त्यांना आपण विजासाठी मदत करतो, पासपोर्टसाठी मदत करतो, ॲटेस्टेशनसाठी मदत करतो, तर ह्या लोकांसाठी जी आपण योजना राबवतो, सध्याची योजना आहे, ही मला अत्यंत चुकीची वाटत. बरं. आणि त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा दोष जर कुठला असेल तर मला असं वाटलं की ही पद्धत जी आहे ती कार्यक्षम नाही आहे. दुसरी गोष्ट, याच्यामधून भारताला जे गुडविल मिळायला पाहिजे ते गुडविल मिळायच्या ऐवजी लोकांचे शिव्याशापच मिळत आहेत. बरं. म्हणजे जस्ट तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झालं तर तिथे एक सूचना पेटी नावाचा प्रकार ठेवलेला होता. बरं. सूचना पेटीची किल्ली जी आहे ती शोधायला मला जवळजवळ 1 महिना लागला. ती मिळाल्यानंतर मी उघडली तर ती अशी भरलेली होती तुडुंब. आणि मग मी ते सगळ्या सूचना बाहेर काढल्या तर माझ्या लक्षात आलं की गेल्या 7 वर्षामध्ये ती सूचना पेटी कोणी उघडलेली नव्हती. 7 वर्षांमध्ये उघडल्यानंतर, कारण ते आपल्याला लक्षात येतं ना, लोकांनी तारखा लिहिलेल्या असतात त्याच्यावरती, तर ते एक तक्रारी ज्या होत्या त्या इतक्या हृदयद्रावक होत्या. एका लहान मुलाने, 8 वर्षाच्या मुलाने एका टॉयलेट पेपरवरती तक्रार लिहिलेली होती. बरं. आणि त्यांनी त्यात लिहिलं होतं की एवढाच पेपर शिल्लक होता तुमच्या इथं. मी तक्रार लिहायचं म्हणून कागद शोधत होतो, पण मी सकाळी 8 वाजता फिलाडेल्फियावरून निघालो. माझ्या आईने मला इथं आणलं. आमचा पासपोर्ट बनवायचा होता. दुपारी 1:30 वाजेपर्यंत इथे थांबलो. इथे खायप्यायची काही सोय नाही. -7, 8, 10 सध्या हे आहे. आणि आम्हाला जे सकाळी ते 9 वाजता ज्यांनी ते सांगायला होतं की हे कागद हवेत, ते 1:30 वाजता सांगून त्यांनी आम्हाला परत पाठवलं. तर काहीतरी करा. अशा पद्धतीच्या त्या सगळ्या तक्रारी होत्या. मी म्हटलं आपण सगळे इतके लोक इथं काम करतो आहोत, माझी काम करण्याबाबतची एकच कसोटी असते. मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगतो की काम करताना पहिली गोष्ट तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की मी हे काम करतो, कसलंही असो. आणि दुसरी गोष्ट जी आहे त्याच्याबरोबर लागून ते आनंद वाटला पाहिजे. आनंद आणि अभिमान जर कामामध्ये नसेल तर व्यर्थ आहे. पण सरकारी अधिकाऱ्यांना हे समजावणं फार कठीण असतं. पण मग हळूहळू हृदय परिवर्तन, महात्मा गांधींचा जो मार्ग आहे तो आम्ही आरंभला. तर त्याचं महत्त्व सांगितलं. त्यांची स्वतःची जी वर्किंग कंडिशन आहे काम करण्याची त्याच्यामध्ये बदल केले. त्यांना थोडं प्रोत्साहित केलं. आणि मग पहिल्यांदा आम्ही संपूर्ण कॉन्सुलेटमधली व्यवस्था जी आहे ती अधिक लोकांना आपली मित्रत्वाची वाटावी, गोड वाटावी अशी पद्धत केली. ती कार्यक्षम बनवली बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी, कारण लोकांना फक्त माहिती हवी असते अनेकदा, किंवा होईल की नाही काम, अडचण असेल तर ती काय आहे आणि ते सरळ थेट त्यांना सांगावं लागतं, ती आणली. आणि त्याच्यानंतर एक ॲम्बिशियस, अत्यंत महत्त्वाकांक्षी आम्ही प्रयोग केला. त्याचं नाव होतं कॉन्सुलेट ॲट युअर डोअरस्टेप. म्हणजे तुम्ही कॉन्सुलेटकडे येण्याच्या ऐवजी आता इथून पुढे जे आहे
कॉन्सुलेट तुमच्या दारी, तुमच्या घरी. आणि दर महिन्याला माझ्याकडे 10 राज्य होती अमेरिकेतली माझ्या कार्यकक्षेत येणारी. त्या दर महिन्याला मी 25 लोकांचं डेलिगेशन घेऊन, 20 ते 25 लोकांचं डेलिगेशन घेऊन एका राज्यात आम्ही 2 दिवस तंबू ठोकत असू. आणि त्या माझ्या डेलिगेशनमधले भारतातले लोक फार त्यांना खर्च करून न यायला लावता, भारताच्या ज्या बँक्स आहेत तिथे, बँक्स याच्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये भारतीय उद्योगाचे जे प्रतिनिधी त्या भागात आहेत त्यांना, एअर इंडियाचा जो प्रतिनिधी आहे त्यांना, टुरिस्ट ऑफिसचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना, आणि मग माझ्या अधिकाऱ्यांची जी फलटण आहे त्यांना घेऊन तिथे 2 दिवस जायचं आणि जनतेला 2 दिवस फक्त स्पष्ट करून सांगायचं की आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहोत, तुमच्या अडचणी ऐकायला आलेलो आहोत, तुमचे अर्ज स्वीकारायला आलेलो आहोत इथंच, आणि इथंच आम्ही तिथंच आम्ही ते अर्ज स्वीकारत असू. ती संपूर्ण व्यवस्था आम्ही केलेली होती. त्याच्यामध्ये नोटरीपासून फोटोकॉपियरची सगळी व्यवस्था आधी करून ठेवायची. तिथला जो भारतीय समुदाय त्या राज्यातला किंवा त्या शहरातला आहे त्यांना सहभागी करून घ्यायचं. अशी ती एका अर्थाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, पण अत्यंत एका अर्थाने क्रांतदर्शी अशा प्रकारची ती आमची योजना होती आणि ती अत्यंत यशस्वी झाली. त्याचा एक परिणाम असा झाला की लोकांच्या मनामध्ये पहिली गोष्ट, कॉन्सुलेट किंवा एम्बसी म्हणजे काहीतरी भयानक जागा असते आणि ती काय असते हे कुणालाच कधी कळत नाही. ते कधी होय म्हणतील सांगता येत नाही आणि कधी नाही म्हणतील सांगता. ही जी प्रतिमा होती ती पूर्ण बदलून टाकली आणि ती एक सर्वंकष अशी आउटरीच, जनसंपर्कातला एक सर्वंकष असा प्रयोग होता. त्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकांनी भारताला भेट द्यावी, पर्यटन वाढावं, उद्योग वाढावं, अशा सगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये गोष्टी. फक्त कॉन्सुलेटचं काम समजावं एवढाच उद्देश नव्हता की भारत आणि अमेरिका संबंध कसे वाढवता येतील, हा व्यापक त्याच्यामध्ये दृष्टिकोन ठेवून आम्ही काम. प्रश्न आता तुम्हाला असं विचारायचा आहे की निर्मिती आणि नियोजन, तर तुमच्या इतक्या वर्षाच्या करिअरच्या अनुभवामधून, तुमच्या कारकिर्दीच्या अनुभवामधून विद्यार्थी बसलेत, पालक समोर बसलेले आहेत, तर करिअरची निर्मिती त्यातली कुठली, निर्मितीचा भाग काय आणि नियोजनाचा भाग काय? सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल माझ्या मताप्रमाणे तर तुमचं स्वतःचं जे वेगळेपण आहे ते शोधणं. आता वेगळेपणाचा अर्थ काय? फक्त आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा इंटिरियर डिझाईन किंवा फिल्म मेकिंग अशा अर्थाने नव्हे, आवड म्हणून नव्हे. तर जगात साधारण 600-750 कोटी लोक आहेत, पण माझ्यासारखा चेहरा असणारा, माझी पार्श्वभूमी असणारा, माझी विचारसरणी असणारा, माझ्या आवडीनिवडी असणारा असा एकही माणूस दुसरा नाही आहे. ह्याचा अर्थ असा की मी या 600 कोटी लोकांमध्ये मी एकमेवाद्वितीय आहे. ही गोष्ट सत्य आहे, स्पष्ट आहे. बरोबर. पण इथेच आपल्या विधात्यांनी म्हणा एक मेख मारून ठेवलेली आहे. ती मेख जर कुठली असेल तर तो म्हणतो आता तुला कळालं ना की या 600 कोटी लोकांच्या मध्ये तू एकमेवाद्वितीय आहेस. हो, कळालं मला. आता इथून पुढे जे आहे ते तुझं जे एकमेवाद्वितीयत्व जे आहे ते शोधून काढ. ही मेख मारून ठेवलेली. बरोबर. आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जी उलथापालथ होते ते स्वतःचं एकमेवाद्वितीयत्व शोधून काढण्यामध्ये आपल्याला आलेलं अपयश किंवा यश, याच्यामध्ये ती सगळी उलथापालथ असते. तेव्हा तुम्ही जर एकदा ठरवलं ना की मला, आणि तेच गट फिलिंग म्हणजे ज्याला आतून जे म्हणतो ना, अंतर्भावना, अंतर्मुख होऊन पाहिल्यानंतर जे दिसतं ते सत्य असतं, ते स्पष्ट असतं. निर्मिती आहे ती स्वतःला शोधण्यातली. अगदी. नियोजन कशात आहे? नियोजनामध्ये ज्या पद्धती आपल्याला सर्वसाधारण आपण ज्याला मॅनेजमेंट म्हणतो, व्यवस्थापन शास्त्रामध्ये ज्या येतात त्या सर्वसाधारण संकल्पना आहेत. पण नियोजनामध्ये सुद्धा क्रिएटिव्हिटी असते, सर्जनशीलता असते. बरं. तुम्ही जे काम करता आहात आज 25 वर्ष, ते अनेकांना का सुचलं नाही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये? याचं कारण तुमच्या त्या नियोजनामध्ये सुद्धा एक सर्जनशीलता आहे. तुमच्या विचारसरणीला तुम्ही एक सर्जनशीलता दिली आणि मग त्याच्यातून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही हे तयार केलं. त्यामुळे विचार पक्का पाहिजे, तिथं चौकट चांगली आणि मजबूत असायला हवी. तुम्हाला रिसोर्सेस तयार करता आले पाहिजे, ते असतीलच अशातला भाग नाही. म्हणजे
बहुतेक ते नसतातच. ज्याला जो उद्योजक असतो त्याला आवश्यक असणारी संसाधनं किंवा रिसोर्सेस हे उपलब्ध नसतात. त्याच्यासाठी कल्पकता असावी लागते. आणि एका अर्थानं चौकटीत राहून सुद्धा चौकट मोडण्याची ताकद असली पाहिजे नियोजनात सुद्धा. तर ह्याचं भान ठेवून मग ते वाट पाहण्यापेक्षा, आपण कालबाह्य होण्यापेक्षा आपल्या संकल्पना ज्या आहेत ते कालानुरूप बदलणं किंवा कालाच्या पुढं ठेवणं, मला असं वाटतं हा हे फार- नियोजनामधला सर्जनशीलतेचा भाग. निर्मिती आणि नियोजन या दोन्ही एका नाण्याच्याच दोन बाजू आहेत. स्वतःला शोधण्यामध्ये निर्मिती आहे आणि चौकटीच्या बाहेर जायचं तर नियोजनाशिवाय आपल्याला जाता कधी येणार नाही. मला वाटतं वेदच्या या व्यासपीठातर्फे तुम्हा सर्वांचं, आमच्या सर्वांतर्फे आम्ही तुमचे खूप खूप ऋणी आहोत.